राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांना पक्षामधील एका पदाधिकाऱ्यानं नोटीस पाठवत त्यांची अध्यक्षपदी झालेली निवड घटनेला धरून नसल्याचं म्हटलंय आणि यावरून पक्षात सुरू असलेला अंतर्गत कलह पुन्हा एकदा समोर आलाय। सच्चिदानंद सिंग यांनी स्वतःहून नोटीस पाठवली की यामागे दुसरं कोणाचं तरी डोकं आहे, याचा देखील शोध घेतला जाईल अशी भूमिका पक्षातील वरिष्ठ नेतृत्वाकडून घेण्यात आली आहे। सध्या या प्रकरणी पक्षाच्या शिस्तपालन समितीचे अध्यक्ष जय पवार काय भूमिका घेतात याकडे अर्थातच राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांना पक्षामधील एका पदाधिकाऱ्यानं थेट नोटीस पाठवलेली आहे आणि त्यांची अध्यक्षपदी झालेली निवड घटनेला धरून नसल्याचं म्हटलेलं आहे। सागर कुलकर्णी आपल्यासोबत आहे। सागर, एकीकडे पाठवलेली नोटीस पक्षामध्ये यानंतर नेमक्या काय प्रतिक्रिया आहेत, दुसरीकडे जय पवार आपली भूमिका कधीपर्यंत स्पष्ट करतील? वास्तविकतेत या संदर्भामध्ये पक्षांतर्गत जोरदार घडामोडी सुरू होताना दिसून येत आहेत। तर एका बाजूला मुळात सच्चिदानंद सिंह यांना फुसकुली लावली असं स्वरूपाचं पत्र कोणी दिलं, याच्यावरनं पक्षांतर्गतच वरिष्ठ नेत्यांमध्ये एकमेकांकडे संशयाने पाहिलं जात आहे। मुद्दामून सुनेत्रा पवार आणि यांच्या संदर्भात ही कुरघोडी पक्षांतर्गतच झाली का याची सुद्धा आता माहिती सुनेत्रा पवार घेणार आहेत। कुठे ना कुठेतरी संशयाची सुई जी आहे ती राष्ट्रवादीमधल्या वरिष्ठ नेत्यांकडेच जाताना दिसून येते। यामुळे राष्ट्रवादीमधला अंतर्गत कलह उघड होताना परत एकदा दिसून येतो। निश्चित। सागर, धन्यवाद माहितीसाठी।